नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी पिहूला फोन करते आणि म्हणू लागते, काय बा पिहू, आपलं काम कुठपर्यंत आलं आहे? पिहू म्हणते, ऑलमोस्ट होतच आलं आहे. आता काव्या वहिनीच्या फ्रेंड्सचे बाईट घेऊन झाले आहेत, जीवा दादाच्या फ्रेंड्सचे बाईट घेऊन झालेच आहेत, पण थोडंसं राहिलं आहे आणि ते होईल. ते तर मी पटकन करेन. तर आता पार्थ म्हणू लागतो, पिहू आम्ही येण्या अगोदर ते एडिटही करून ठेव. आम्ही येण्या अगोदर सगळं काम व्हायला पाहिजे. पिहू म्हणते, चिल ब्रो, अरे कशाला टेन्शन घेतोयस? पिहू आहे ना, मग टेन्शन घ्यायची गरजच नाही. तर आता पार्थ म्हणू लागतो, पिहू नुसत्या फुशारक्या मारू नकोस, कामही पूर्ण कर. पिहू म्हणते, हो मी माझं काम पूर्ण करणार आहे, परंतु मला सांग वहिनी, तुम्ही कधी येणार आहात? नंदिनी म्हणते, आम्ही उद्या सकाळीच निघणार आहोत, कारण आपल्याला सगळ्यांनाच मिळून पार्टीची तयारी करायची आहे. तर आता पिहू म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही निघा उद्या सकाळी, पण आता एन्जॉय करा, ठेवते मी फोन. असं म्हणत पिहू फोन ठेवते. तर इकडे आता काव्या आणि जीवाही आलेले असतात. आता तिथला सेटअप पाहून काव्या म्हणू लागते, खरंच खूप छान सेटअप केलाय ताई. तर त्यानंतर आता जीवा विचारतो, काय मग चकाचक बाई, प्लॅन काय आहे? तर नंदिनी आता पार्थकडे पाहते. तर पार्थ म्हणतो, होऊन जाऊन दे, ट्रूथ अँड डेअर. आता मात्र काव्य जीवाकडे पाहू लागते. जीवा आपल्याला काहीच हरकत नाही हे खुणावूनच सांगतो. तर आता काव्य सुद्धा पार्थकडे पाहते आणि हसतच या खेळासाठी होकार देते. तर आता चौघही ट्रूथ अँड डेअर हा गेम खेळण्यासाठी बसलेले असतात. आता सर्वजण एकत्र येऊन खूप एन्जॉय करत असतात, मज्जा मस्ती आणि मिळालेला वेळ एकमेकांसोबत घालवतही असतात. आता गेमला सुरुवात करताच पहिली वेळ पार्थची येते. तर जीवा म्हणतो, अरे तुझाच नंबर लागला आहे, मग बोल काय देऊ तुला, ट्रूथ की डेअर? तर आता पार्थ म्हणतो, मागच्या वेळी दिलं होतं तेच, देशमुखांचं रक्त आहे, डेअर. तर आता जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, मग आता तू एक काम कर, काव्यासोबत पंजा लढव. पार्थ म्हणतो, नाही नाही, नको नको, हरतील त्या. तर आता नंदिनी काव्याकडे पाहते आणि म्हणू लागते, खरंच काव्या? आता काव्याला काही करून जिंकायचं असतं आणि म्हणूनच ती आता पार्थला म्हणू लागते, देशमुखांचं रक्त हारने के लिए तयार रखना. असं म्हणत आता काव्या पंजा लढवण्यासाठी तयार होते. आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात आणि त्या दोघांची मज्जा पाहत असतात. आता ज्यावेळी काव्या पार्थच्या हातात हात देते आणि पंजा लढवायला सुरुवात करते, त्यावेळी काव्या सुरुवातीला अस्वस्थ असते, कारण काव्याला यापूर्वीचे दिवस आठवतात. कारण या अगोदर ज्यावेळी ते फार्म हाऊसवर आलेले असतात त्यावेळी सुद्धा त्यांनी हाच गेम खेळलेला असतो, परंतु ज्यावेळी पार्थ सोबत तिला पंजा लढवायचा असतो त्यावेळी मात्र काव्या नंदिनीवर खूप चिडलेली असते आणि म्हणू लागते, ताई अगं त्यांची वेळ आहे ना, मग त्यांना खेळून देत, तू मला का ओढतेस यात? तर पार्थ म्हणालेला असतो, हा गेम तुम्ही सुचवलाय ना, मग जिंकायचीही तुम्हालाच हौस आहे, मग तुम्हाला तर आता पंजा लढवावाच लागेल. आणि त्यावेळी काव्याला पार्थ सोबत बोलणं किंवा त्याच्यासोबत कोणताही गेम खेळणं अजिबातच आवडत नसतं. ती त्याचा खूप तिरस्कार करत असते, परंतु आज खऱ्या अर्थाने काव्या पार्थमध्ये हरवून गेलेली असते. आता काव्या आणि पार्थ एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात. ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि हे दृश्य जीवा आणि नंदिनी पाहत असतात. आता त्यांना भानावर आणण्यासाठी नंदिनी शिटी वाजवते आणि त्या संधीचा फायदा घेत काव्या पार्थला हरवते. आता मात्र इकडे नंदिनी टाळ्या वाजवू लागते. तर जीवा म्हणतो, दादा नाव खराब केलंयस तू. तर इकडे पार्थ म्हणतो, नाही नाही, ही सगळी काही चिटिंग आहे. तर नंदिनी म्हणू लागते, नाही आम्ही काहीच चिटिंग केली नाहीये. काव्या म्हणते, तुम्ही हरलात हे मान्य करा, मी जिंकले आहे देशमुख. तर पार्थ आता काव्याकडे पाहतो. काव्याचा तो आनंद आणि काव्याच्या डोळ्यात आपल्याबद्दल असणारं प्रेम पार्थने पाहिलेलं असतं आणि म्हणूनच पार्थ काव्याला म्हणतो, नाही काव्या, आज मी हरूनही जिंकलोच आहे. आणि त्यावेळी काव्या म्हणते, बस हा देशमुख. तर त्यानंतर जीवा आता पार्थला म्हणतो, बरं पुरे, आता बाटली फिरवा. तर पार्थ आता पुन्हा एकदा बाटली फिरवतो आणि आता मात्र वेळ आलेली असते जीवाची. तर काव्या जीवाला म्हणते, बोला देशमुख, आता तुम्हाला काय द्यायचं? तर आता जीवा म्हणतो, भावाच्या पावलावर पाऊल ठेवून मी सुद्धा तेच मागतोय, डेअर. तर काव्या म्हणते, बरं आता तुम्हाला डेअर मी देणार आहे. असं म्हणत काव्या जीवाला म्हणते, तुमची डेअर आहे, तुम्ही कविता बनवायची. तर आता नंदिनी म्हणते, हे तर एकदम सोपं आहे. तर काव्या म्हणते, पुढचं ऐकून तरी घे.
कारण पुढचं ऐकल्याशिवाय हे डेअर पूर्ण होणारच नाही. नंदिनी म्हणते अजून काय? तर काव्या म्हणते ही कविता फक्त जन्मीजय देशमुख यांना एकट्यांना बनवायची नाहीये, तर ती नंदिनीताई तुलाही बनवायची आहे. म्हणजेच याचा अर्थ तुम्ही दोघांनी मिळून कविता बनवायची आहे. आता दोघांनाही काही कळालेलं नसतं, तर आता काव्या म्हणते थांबा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. म्हणजे कसं आहे, जीवाने जर कवितेची पहिली ओळ तयार केली किंवा जीवा कुठे अडखळला, तर नंदिनीताई तू पुढचं वाक्य पूर्ण करायचं आहे, आणि नंदिनीताई जिथे अडखळेल तिथून जीवा तू पूर्ण करायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ दोघांनीही मिळून कवितेला चांगला अर्थ द्यायचा आहे. आता मात्र नंदिनी म्हणू लागते चालेल, काहीच हरकत नाही. तर इकडे जीवा म्हणू लागतो तसंही चकाचकवालं बाई, आपल्याला तर चॅलेंजेस एक्सेप्ट करायला आवडतातच ना. तर नंदिनी म्हणते म्हणजे काय, अशीच चॅलेंज एक्सेप्ट करत आपलं नातं इथपर्यंत आलं आहे, आणि हे काय चीज आहे, आता तर आपण हे चॅलेंज पूर्ण करूच. तर जीवा म्हणतो मग करूयात का सुरुवात? नंदिनी म्हणते हो करूयात सुरुवात. इकडे पार्थ म्हणतो एक नंबर दिलाय त्याला काम. असं म्हणत आता पार्थ आणि काव्या ते दोघांकडे पाहत असतात. आता जीवा कविता सुरुवात करण्या अगोदर नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनीच्या डोळ्यात पाहून त्याने कवितेची पहिली ओळ तयार केलेली असते. जीवा म्हणतो एकच कप एकच बशी, एकच कप एकच बशी माझ्या तुझ्यामध्ये. तर त्या कवितेची दुसरी ओळ पूर्ण करत नंदिनी म्हणते एक रात्र बोलकी माझ्या तुझ्यामध्ये, तारे वारे किती पसारे मांडून बसला तू. तर आता जीवा कवितेचं पुढचं वाक्य पूर्ण करत म्हणतो आवरणे आणि सावरणे माझ्या तुझ्यामध्ये, 100चे 5 गजरे गंधाळले आता, 100चे 5 गजरे गंधाळले आता. तर पुढचं वाक्य पूर्ण करत नंदिनी म्हणते वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्यामध्ये, वडाभोवती लाख फेरे माझ्या तुझ्यामध्ये. तर कवितेचं पुढचं वाक्य जीवा म्हणतो आणि म्हणतो दोन घड्याळे एक टिकटिक बोला ऐकू कुठून येते. तर आता जीवाची ही कविता पूर्ण करत नंदिनी पुढे म्हणते 2 हृदय एक धडधड, 2 हृदय एक धडधड माझ्या तुझ्यामध्ये. तर जीवा पुढे म्हणतो घेतला आधार आणि टेकलो पाठीवर, घेतला आधार आणि टेकलो पाठीवर. तर नंदिनी ती ओळ पूर्ण करत म्हणते विरघळले अन चांदणे माझ्या तुझ्यामध्ये, विरघळले अन चांदणे माझ्या तुझ्यामध्ये. तर जीवा पुढे म्हणतो पाय मी धरतो तुझे तू ठेव हात माथ्यावर, पाय मी धरतो तुझे तू ठेव हात माथ्यावर. तर नंदिनी ती वाक्य पूर्ण करत म्हणते गोड दही साखर हवी माझ्या तुझ्यामध्ये, गोड दही साखर हवी माझ्या तुझ्यामध्ये. असं म्हणत नंदिनी जीवाकडे प्रेमाने पाहतच पुढचं वाक्य म्हणते एक टॅटू कधी काळी कोरला होता, एक टॅटू कधी काळी कोरला होता. तर जीवा पुढे म्हणतो एक मेहंदी फक्त माझ्या तुझ्यामध्ये, एक मेहंदी फक्त माझ्या तुझ्यामध्ये. आता या दोघांचं प्रेम पाहून इकडे काव्या आणि पार्थ मात्र खूप खुश होतात. तर पुढे नंदिनी म्हणते 7 वचने 7 जन्मासाठी बांधून घेऊ, 7 वचने 7 जन्मासाठी बांधून घेऊ. तर आता ही कविता पूर्ण करत जीवा म्हणतो लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. तर नंदिनीही तेच वाक्य म्हणत म्हणते लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. असं म्हणत दोघंही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलेले असतात, आणि शेवटी काव्या आणि पार्थने दिलेलं चॅलेंज त्यांनी प्रेमाने पूर्णही केलेलं असतं. आता काव्या टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक करते आणि म्हणू लागते कमाल कमाल कविता आहे. खरं सांगायचं तर तुम्ही दोघंही कमाल कविता करता हे तर आम्हाला माहीतच आहे, परंतु आज तर सिक्सरवर सिक्सर. तर पार्थ म्हणतो एक्सक्यूज मी, सिक्सर नाही सेंचुरी. आज जर ही कविता आपण सोशल मीडियावर टाकली असती ना तर लाईकचा धुमाकूळ झाला असता, आणि एवढी फेमस झाली असती ना, एवढी व्हायरल झाली असती ना की विचारूच नको. असं म्हणत चौघही खूप खुश असतात, चौघही खूप एन्जॉय करत असतात. तर पार्थ म्हणतो चला आता पुढचा नंबर कोणाचा हे पाहावं लागेल. असं म्हणत पार्थ आता बाटली फिरवतो आणि आता नंबर आलेला असतो काव्याचा. आता जीवा नंदिनी टाळ्या वाजवत काव्याला हसू लागतात आणि म्हणतात चला वेळ तर आली आहे, आता बोला तुम्हाला नक्की काय द्यायचं. तर नंदिनी म्हणते बोला बहिणाबाई आता तुम्हाला नक्की काय द्यायचं. तर काव्या फुल कॉन्फिडन्स मध्ये म्हणते ट्रूथ. आता मात्र पार्थ काव्याकडे पाहू लागतो. तर नंदिनी आता काव्याला म्हणते अच्छा ठीक आहे, मग काव्या आता मला तू अशी गोष्ट सांग जी आतापर्यंत तू मला कधीच सांगितलीच नाहीस. आता मात्र काव्याला धक्काच बसतो.
आता काव्याला जीवासोबतचे ते क्षण आठवतात. जीवाने हृदयावर कोरलेला तो टॅटू तिला आठवतो आणि ती त्यामध्ये हरवून गेलेली असती. नंदिनी म्हणते, बोल, हॅलो, काय झालं, कुठे हरवलीयस? जी गोष्ट तू आतापर्यंत मला सांगितलीच नाहीयेस ती गोष्ट आता तर तुला मला सांगावीच लागेल. अजूनपर्यंत अशी कोणती गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीयस? सांग काव्या. तर काव्या म्हणते, सांगते. आता मात्र इकडे जीवा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर नंदिनी आता काव्याला म्हणू लागते, अच्छा, म्हणजे अशी कोणती तरी गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवलीयस. पण मला तर आतापर्यंत असंच वाटायचं की माझी बहीण माझ्यापासून काहीच लपवत नाहीये, ती सगळं काही मला सांगतेय. परंतु आज मला कळालंय, काव्या, तू माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंयस. सांग काव्या. तर काव्या म्हणते, तसं नाही ताई, काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्यात आणि काही गोष्टी सांगायला वेळच नव्हता. तर आता नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, परंतु आता आपल्याकडे वेळ आहे, मग सांग काव्या, अशी कोणती गोष्ट आहे जी तू माझ्यापासून लपवलीयस? तर आता काव्या जीवाकडे पाहू लागते. आता जीवा काव्याकडे पाहतो आणि सत्य सांगायला नकार देत असतो. परंतु आता काव्या नंदिनीला म्हणते, ताई, 3 महिन्यापूर्वी मी आणि पार्थने डिवोर्स फाईल केली आहे. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा म्हणतो, काय, म्हणजे तुम्ही सुद्धा केली आहे? तर काव्या म्हणते, तुम्ही सुद्धा म्हणजे? 1 मिनिट, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? याचाच अर्थ तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केली आहे का? काय हे ताई, तुला कळतंय का? अगं, तुमचा दोघांचा संसार सुखाचा व्हावा, तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावे आणि तुम्ही कायम खुश राहावे, यासाठी मी देवाजवळ प्रार्थना केली आहे. आणि तुम्ही काय करताय यार? तर आता जीवा म्हणतो, 1 मिनिट, तुम्ही सुद्धा डिवोर्स फाईल केली आहे हे विसरू नका. आणि काय गरज होती हे सगळं काही करायची? मान्य आहे की सुरुवातीला हे नातं सगळ्यांसाठीच अवघड होतं, परंतु तुम्हा दोघांसाठी हे अवघड का असावं? तुम्हा दोघांची केमिस्ट्री एवढी छान आहे आणि माझा दादा तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय, मग तरी सुद्धा तुम्हाला डिवोर्स फाईल करायची काय गरज होती? तुझं आणि दादाचं नातं जर इतकं मस्त चालू होतं, मग हे पाऊल तुम्ही का उचललात? असं म्हणत आता जीवा काव्याला प्रश्न करतो, परंतु काव्या मात्र शांतच होते. काव्या नंदिनीकडे पाहते तर नंदिनी हसत असते आणि म्हणूनच काव्या नंदिनीला विचारते, ताई, आता हसायला काय झालं तुला? तुझं नक्की काय चालू असतं ना, मला काहीच कळत नाही. आता नक्की काय झालंय, तू अशी का हसतेस? तर नंदिनी म्हणते, अगं वेडाबाई, तुझी आणि जीवाची मैत्री किती घट्ट आहे हे काही मला माहित नाही, परंतु आज माझी आणि पार्थची मैत्री घट्ट आहे हे मात्र मला कळालं आहे. तर काव्या म्हणते, आता काय झालं? तर नंदिनी पार्थकडे पाहते आणि हसू लागते. तर आता मात्र काव्याला काहीच कळत नसतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, मी सांगतो, नंदिनी आणि मी एकमेकांना हे सत्य तेव्हाच सांगितलं होतं जेव्हा तुम्ही दोघांनी हट्टाने डिवोर्स पेपर मागितले होते आणि आम्ही साईन करून तुम्हाला दिलेही होते. आता मात्र हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. आता सर्वांना ते क्षण आठवतात. चौघांनीही आपलं नातं तोडण्यासाठी ज्यावेळी काउन्सिलिंगची भेट घेतलेली असते, त्यावेळी त्यांनी 6 महिन्याची मुदत दिलेली असते आणि 6 महिने आपलं नातं फक्त एकमेकांसोबत असणार हे चौघांनाही माहीत असतं. आता या सगळ्यामुळे काव्या अस्वस्थ होते. तर आता नंदिनी म्हणते, अगं ठीक आहे काव्या, तू मला सांगितलं नाही याचं मला सुरुवातीला वाईट वाटलं होतं की काव्या असं कसं करू शकते, ती एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी काय लपवू शकते. मग वाटलं की नाही, काही गोष्टी ह्या आपण नसताच सांगायच्या आणि तसं तुझ्या बाबतीतही घडलं आणि त्यावेळीची परिस्थिती, सिच्युएशन तशी होती की काय करावं काहीच कळत नव्हतं आणि काहीतरी कारणं असतीलच की ज्यामुळे काव्याने मला सांगितलं नसेल. असं म्हणत मी माझ्या मनाची समजूत घातली. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, जशी तुमची कारणं होती तशी आमचीही काही कारणं होती आणि म्हणूनच आम्ही सुद्धा हे सत्य कोणाला सांगितलं नाही. आता मात्र काव्याला राहवत नाही. काव्या नंदिनीला म्हणते, ताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर नंदिनी म्हणते, बोल ना. काव्या म्हणते, नाही, तू माझ्यासोबत चल. नंदिनी म्हणते, अगं कुठे जायचं आहे? काव्या म्हणते, चल ना तू. असं म्हणत आता काव्या नंदिनीचा हात पकडते आणि तिला बाजूला घेऊन जाते. तर इकडे आता जीवा पार्थला म्हणतो, काय मग बडे भैया, त्यावेळी जिन्यावर बसून तुम्हीच मला म्हणत होता ना एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही, मग तुम्ही आता काय केलं? आता हे काय आहे, बोला ना. तर आता पार्थ कान पकडत जीवाची माफी मागत म्हणतो, सॉरी. असं म्हणत आता पार्थही तिथून निघून जात असतो. जीवा म्हणतो, आता का सॉरी? त्यावेळी तर मला सत्य सांगितलंही नाही आणि आता सॉरी म्हणताय का? 1 मिनिट बडे भैया, असं नाही चालणार हा. असं म्हणत आता जीवा पार्थच्या मागे मागे येत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्या नंदिनीवर खूप चिडलेली असते. काव्या नंदिनीला म्हणते, ताई, हे सगळं काही तू का केलंयस?
तर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या तू अगोदर शांत हो, मी सगळं काही तुला सांगते. काव्या, हे सगळं काही मी स्वतःहून नाही केलं आहे. खरं तर हे नातं, हे लग्न जीवांनाच अगोदर मान्य नव्हतं आणि तसं त्यांनी मला पत्रामध्ये लिहून सांगितलंही होतं. तर काव्या म्हणते, काय बोलतेस तू, कसलं पत्र? आणि ताई, त्या पत्रात नक्की त्यांनी काय लिहिलं होतं? तर नंदिनी म्हणते, काही नाही, हेच लिहिलं होतं की मी ह्या नात्याचा खूप विचार केला. या नात्याचा खूप विचार केल्यानंतर मला असं वाटतंय आपण हे नातं पुढे नाही नेऊ शकत, आपण एकत्र येऊ नाही शकत. खरं तर मी या सगळ्यासाठी खूप विचार केला, खूप प्रयत्नही केलेत, परंतु काही केल्या हे नातं पुढे घेऊन जाण्यासाठी मला नाही जमत आहे. हे नातं पुढे नेण्यासाठी माझं मन तयारच होत नाहीये. मी खूप प्रयत्न करतोय, परंतु काही केल्या हे नातं मला मान्यच करता येत नाहीये. आता हे सर्व काही जीवाचे शब्द ज्यावेळी नंदिनी सांगत असते त्यावेळी मात्र काव्याला धक्काच बसतो. काव्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. इथे नंदिनी त्या पत्रात लिहिलेलं सगळं काही काव्याला सांगत असते. मला हे नातं मान्यच करता येत नाहीये, तू कोणीतरी बेटर डिझर्व करतेस आणि म्हणूनच आपण हे नातं इथेच संपूया. त्यावेळी जीवा म्हणालेला असतो की मला वाटते की आपण वेगळं होणंच यातच आपलं भलं आहे, आपलंही आणि बाकीच्यांचंही. आता जीवाचे हे शब्द ज्यावेळी काव्य ऐकते त्यावेळी काव्याची पूर्णपणे बोलतीच बंद झालेली असते. हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला खूप वाईट वाटतं. तिला काय बोलावं काहीच कळत नसतं. हे सगळं बोलत असताना नंदिनीलाही खूप त्रास होत असतो. आता काव्या नंदिनीला विचारते, कधी दिली होती त्यांनी तुला ही चिठ्ठी आणि कधी हे सगळं काही त्यांनी तुला सांगितलं होतं? तर आता नंदिनी म्हणते, त्या दिवशी तू घरी नव्हतीस, तू बाहेर गेली होतीस आणि बघ अनिशा तुझी पुस्तकं नेण्यासाठी घरी आली होती, त्या दिवसाची ही गोष्ट आहे. तर नंदिनी काव्याला म्हणते, त्यांचं ते पत्र वाचलं आणि आमचं नातं टिकवण्यासाठी जो काही उत्साह होता तो गळून पडला. पण त्या क्षणाला एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली, जीवासारख्या माणसाला कोणत्याही गोष्टीत अडकवून ठेवणं सोपं नाही. खरं तर अडकवून ठेवणं शक्यच नाही. आणि त्यावेळी मी ठरवलं की नाही, आता या माणसाला मुक्तपणे वावरू द्यायचं, या माणसाला या सगळ्यातून मुक्त करायचं, या सगळ्यातून त्याची सुटका करायची. आणि मग मी हे पाऊल उचललं. खरं तर ते पाऊल मला उचलावं लागलं. आता हे सगळं काही नंदिनी बोलत असताना काव्याच्या लक्षात येतं की अनिशाने एक पत्र काव्याला दिलेलं असतं आणि म्हणालेली असते, हे पत्र जीवाने तुला लिहिलं आहे. परंतु काव्या ते पत्र न वाचताच फाडून टाकते आणि त्याच वेळी काव्याच्या लक्षात येतं की हे सगळं काही आपल्यामुळेच घडलं आहे. काव्या म्हणू लागते, अरे देवा, ते पत्र तर जीवाने माझ्यासाठी लिहिलं होतं आणि ते नेमकं ताईच्या हाती लागलं आणि म्हणून हे सगळे काही गैरसमज झाले आहेत. आता मात्र काव्याला खूप वाईट वाटत असतं की आपल्यामुळे आपल्या बहिणीचं नातं या डिवोर्सच्या वळणापर्यंत येऊन पोहोचलं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता पार्थ त्याचं मन व्यक्त करत जीवाला म्हणू लागतो, खरं तर तो घोळच झाला होता. काव्याला माझ्याकडून डिवोर्स हवा होता आणि म्हणूनच त्यांनी वकील खरी बोलावला होता, परंतु नेमका तो माझा क्लायंट निघाला आणि म्हणूनच मी त्या डिवोर्स पेपरवर सही दिली आणि काव्याजवळ ते पेपर दिलेत. पण आता गोष्टी बदलल्या आहेत, आता वेळही बदलली आहे, म्हणजेच आता त्या माझ्यात गुंतू लागल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या भूतकाळात नक्की काय घडलंय याच्याशी मला काहीच फरक पडत नाही, कारण काव्यांमध्ये झालेला बदल हाच माझ्यासाठी खूप मोठा आहे. तर जीवा पार्थला म्हणतो, पण तिने कधी तिचा भूतकाळ तुला सांगितला नाहीये का? तर पार्थ म्हणतो, सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मलाच ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. कसं असतं ना जीवा, जुन्या आठवणींचं ओझं घेऊन आयुष्याचा पुढचा प्रवास सुखद होत नसतो आणि म्हणूनच या गोष्टी मला जाणून घ्यायच्याच नाहीयेत. कारण जीवा, मी ज्यावेळी त्यांना विचारलं होतं की तुम्ही माझ्यासोबत तुमचं फ्युचर बघताय का, तेव्हा तर त्या मला नाही म्हणाल्या होत्या. मग मला सांग, त्यांचा पास्ट मी का त्यांना विचारू आणि का जाणून घेऊ? म्हणूनच मी तो पास्ट जाणूनही घेतला नाही. हे सगळं काही ऐकल्यानंतर इकडे जीवाला खूप वाईट वाटत असतं. तर जीवा म्हणतो, मग त्यानंतर ती तुझ्यासोबत तिचं फ्युचर बघायला तयार आहे, मग ह्यानंतर सुद्धा तिचा पास्ट जाणून घ्यावं असं तुला नाही का वाटलं? तिच्या पास्टमध्ये नक्की काय घडलंय हे तुला जाणून घ्यावं असं का नाही वाटलं दादा? नव्हतं ऐकायचं, काहीही झालं तरी मला त्यांचा भूतकाळ ऐकायचाच नाहीये. कारण कसं आहे ना, या भूतकाळातल्या गोष्टी मला आता माझ्या वर्तमानात किंवा भविष्यात नको आहेत. त्यांनी नंतरही मला सांगण्याचा प्रयत्न केला होता जीवा, परंतु मला भूतकाळात अडकायला आवडत नाही आणि या भूतकाळामध्ये मी स्वतःला असं कोंडून नाही घेऊ शकत.
कोण कुठला तो मुलगा मला तर त्याबद्दल काहीच माहित नाही, आणि तो मुलगा परत काव्यांच्या समोर येईल की नाही हे तर काही मला माहीतच नाहीये. मग या सगळ्या गोष्टी मी का जाणून घेऊ, या सगळ्याचा मी त्रास का करून घेऊ, आणि त्या काव्यांनाही का त्रास देऊ. आता हे ऐकल्यानंतर जीवा पार्थकडे पाहू लागतो. जर वर्तमानाची आणि भविष्याची सुरुवात करायची असेल तर मग आपण का भूतकाळात अडकायचं. तर दुसरीकडे नंदिनी काव्याला म्हणू लागते, परंतु तेव्हा जीवा त्यांच्या भूतकाळात अडकले होते. त्यांचा भूतकाळ त्यांची काही पाठ सोडत नव्हता, आणि या सगळ्या भूतकाळामुळे ते खूप अस्वस्थही व्हायचे, आणि म्हणूनच हे नातं त्यांना नको होतं. परंतु आता सगळं काही बदललं आहे. आता वेळ बदलली आहे, माणूसही बदलला आहे. खरं सांगू का, आता हे नातं त्यांना हवंसं वाटते. या नात्याचा ते स्वीकार करायला तयार झालेत. तुला सांगू का काव्या, आता मिस के सुद्धा त्यांच्या आयुष्यात नाहीये. आता काव्या मात्र नंदिनीसमोर हसत असते, परंतु मनातून ती पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. तर नंदिनी म्हणते, पण आता आमच्यात एक विश्वासाचं नातं तयार झालं आहे, जो विश्वास आम्ही कायम एकमेकांवर ठेवणार आहोत. तो विश्वासच आमचं हे नातं पुढे घेऊन जाणार आहे. तर आता काव्य नंदिनीला म्हणते, मग त्या डिवोर्स फाईलचं काय. तर नंदिनी म्हणते, तो काय, तो आम्ही या क्षणालाही मागे घेऊ शकतो, कारण आता हळूहळू जीवा मला आवडायला लागले आहेत. हळूहळू मी जीवांमध्ये गुंतत चालली आहे. जीवांसोबतचं माझं नातं मला हवंसं वाटत आहे. आता हे ऐकल्यानंतर काव्या नंदिनीकडे आश्चर्याने पाहू लागते. या सगळ्यामुळे काव्यालाही खूप आनंद होत असतो. एके दिवशी मी माझ्या मनातील प्रेम त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे हे मी त्यांना सांगून टाकणार आहे. आणि काव्या, माझं ऐकशील तर तू सुद्धा पार्थवर तुझं असणारं प्रेम त्यांना सांगून टाक. तुमच्या नात्याला सुद्धा एक नवीन सुरुवात कर, असं म्हणत नंदिनी आता काव्यालाही सल्ला देत असते. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या, तुझ्या डोळ्यातही पार्थविषयी प्रेम मला दिसतंय. तुला सुद्धा पार्थ आवडतायत हे तुझ्या डोळ्यातून तू व्यक्त करतेस, आणि म्हणूनच तू सुद्धा तुझं प्रेम आता व्यक्त कर. लग्नानंतर होईलच प्रेम असं फक्त म्हटलं होतं, परंतु लग्नानंतर प्रेम झालंच की, असं म्हणत आता नंदिनीला आपण प्रेमात पडलोय याची जाणीव झालेली असते, आणि हे सगळं काही काव्यालाही मान्य असतं. आणि म्हणूनच काव्या, मला काय वाटतं की आता आपण आपल्या प्रेमाची कबुली द्यायला काहीच हरकत नाही. मी तर ठरवलं आहे, 16 डिसेंबरची तुझी आणि जीवांची सक्सेस पार्टी झाली की मी त्यानंतर जीवांना आय लव्ह यू म्हणणार आहे. माझं प्रेम मी त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहे. तर काव्या मनाशीच म्हणते, आणि मी सुद्धा माझ्या मनातील सगळ्या गोष्टी पार्थला सांगणार आहे आणि माझं मन हलकं करणार आहे, असं म्हणत काव्या हसू लागते. आता नंदिनी काव्याकडे पाहते. काव्याच्या नजरेत असणारं पार्थविषयीचं प्रेम आता नंदिनीला दिसू लागतं. नंदिनी काव्याला म्हणते, ए मुली, अगं कसला विचार करतेस एवढा, चल, ते हातात बाटली घेऊन आपली वाट पाहत असतील, चल, असं म्हणत नंदिनी आता काव्याला तिथून घेऊन जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सर्वजण एकत्र येऊन आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. तर आता पार्थ जीवाचं कौतुक करत असतो. नंदिनी म्हणते, पार्थ, हे जीवांचं तुम्ही कौतुक करू नका, मग बघितलं ना कसे वागतात. तर आता काव्या म्हणते, आमचं ध्यान सुद्धा काही कमी नाहीये, चावी फिरवायची गरजच नाहीये, आपणच सुरू होतं. तर आता इकडे काव्याला पार्थ म्हणू लागतो, कारण सुरुवात ही करावीच लागते. कोणीतरी सुरुवात केल्याशिवाय गोष्टी पुढे जात नसतात. आपल्या नात्यातही तसंच आहे ना, आपल्या नात्याची सुद्धा कुठून तरी सुरुवात झाली, आणि म्हणूनच हे नातं पुढे नेतोय आपण, असं म्हणत आता पार्थ काव्याकडे पाहत असतो. काव्याच्या डोळ्यातील आपल्याविषयीचं प्रेम पार्थला दिसत असतं. तर नंदिनी म्हणू लागते, मी काय म्हणते, इतकं सगळं नीट चालू आहे तर मग या नात्याला वेगळं वळण घ्यायची काय गरज आहे. मला असं वाटते कदाचित या पुढच्या वळणावर आपण एकमेकांना वेगळे भासू शकतो, एकमेकांना वेगळे वाटू शकतो. तर आता पार्थ नंदिनीला म्हणतो, हेच तुमच्या नात्यासाठीही लागू होतच ना, असं म्हणत आता चौघही आपलं नातं स्वीकारायला मनातून तयार झालेले असतात. तर नंदिनी म्हणू लागते, काही म्हणा, परंतु ही आईस्क्रीम पार्टी आपल्या कायम लक्षात राहील, आणि ही ट्रिपही, कारण मागच्या वेळीसारखी निखाऱ्यांसारखी ही ट्रिप खडलीच नाहीये. तर यावेळीची ट्रिप आईस्क्रीम सारखी अगदी गारगार आहे. आता मात्र जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात, पण हळूहळू त्यांनी सुद्धा या नात्याचा स्वीकार केलेला असतो. तर पार्थ म्हणू लागतो, पार्टीचा दिवस सुद्धा सदा बहारच असणार आहे, कारण काव्या आणि जीवाच्या सक्सेसची पार्टी आहे, असं म्हणत चौघही खूप खुश असतात. चौघही खूप एन्जॉय करत असतात, एकमेकांसमोर व्यक्त होत असतात. तर नंदिनी म्हणू लागते, आपण चौघही एक टीम आहोत, त्यामुळे आपण यापुढे एकमेकांपासून काहीही लपवायला नको. खरं तर लपवायचंही नाही. आता काव्या आणि जीवा एकमेकांकडे पाहू लागतात. त्यांनी काहीतरी लपवलं आहे हे त्यांना जाणवत असतं, परंतु या सगळ्यामुळे त्यांना तेवढा त्रासही होत असतो.
तर पार्थ म्हणतो बरं चला गप्पा पुरे झाल्यात, आता झोपायला चला, कारण झोपायला उशीर झाला तर उठायला उशीर होणार आणि घरी पोहोचायला उशीर होणार. तर नंदिनी म्हणते हो ना, मला सुद्धा भरपूर झोप आली आहे. असं म्हणत सर्वजण झोपण्यासाठी निघून जातात. तर इकडे पाहायला मिळतं रम्या आणि वसू आत्या घरी येतात. रम्या म्हणू लागते खरंच आजचं डिनर किती कमाल होतं ना, मी तर खूप एन्जॉय केलं आहे. तर आता वसू आत्या म्हणतात खरी धमाल तर पुढे आहे. रम्या म्हणते मला तर राहवतच नाहीये, कधी एकदा ही धमाल पाहायला मिळते असं मला झालंय. कधी एकदा हे सगळं काही आपण सगळ्यांना सांगतोय आणि तो बॉम्ब फोडतोय असंच मला झालंय. आई अगं आपण हे सगळं काही कधी करणार आहोत? वसू आत्या म्हणतात हो हो, सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. थोडी कळसोच, थोडेच तास तर उरले आहेत. एकदा का यांचे फटाके वाजले ना की मग आपण शांत राहून रोषणाईची वाट पाहायची आहे. आता वसू आत्या आणि रम्या खूप खुश असतात. तर रम्या वसू आत्यांना म्हणू लागते परंतु आई या सगळ्यामध्ये आपलेच हात भाजले तर? वसू आत्या म्हणतात हो, त्याचा तर मी विचार केलाच आहे, कारण काहीही झालं तर या सगळ्यामध्ये आपलं नाव यायला नको, नाहीतर ते चौघे राहिले बाजूला, आपलीच पोळी भाजली जाईल. त्यापेक्षा नाही, आता काहीतरी असं करायला हवं की आपलं नाव कुठेही यायला नको. रम्या म्हणते यासाठी कोणाला तरी बळीचा बकरा बनवावाच लागेल. आणि त्याचवेळी पिहू आवाज येत म्हणते रम्याताई, वसू मावशी या ना, माझं तुमच्याकडे काम आहे. आता मात्र पिहूलाच बळीचा बकरा बनवायचा हे दोघांनीही मनाशी पक्क ठरवलेलं असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसू आत्या रम्याला म्हणतात बळीचा बकरा आमंत्रण घेऊन स्वतःच समोर आला आहे. तर दुसरीकडे काव्या आता पार्थला म्हणू लागते पार्थ, मी जर पुढच्या महिन्यापासून काउन्सिलिंगला गेलीच नाही तर आपल्या मॅथच्या टीचरला काय वाटेल? तर पार्थ काव्याला म्हणतो पण तुम्हाला काउन्सिलिंगला का जायचं नाहीये? तर काव्या मनाशीच म्हणते कारण देशमुख हे नातं मला मान्य आहे, असं म्हणत ती पार्थकडे प्रेमाने पाहू लागते. तर दुसरीकडे रम्या वसू आत्यांना विचारते ते सर्व पुरावे आणि ती बॅग तू नीट ठेवली आहेस ना? तर इकडे आता आशा रूम साफ करताना ती बॅग बाहेर काढते आणि आता ती बॅग घरंगळत खाली येते. आता त्या ठिकाणी मानिनीताई असतात. आता मानिनीताईंच्या हाती ती बॅग लागेल का? ते सर्व पुरावे घरच्यांच्या हाती लागतील का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.